मित्रांनो, ज्यावेळेस आपण गोट फार्म किंवा शेळी फार्म अशा प्रकारचा व्यवसाय निवडत असतो, त्यावेळेस समज असतो की आपण त्याच्याजवळ थांबणं किंवा त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित असावं असं आपल्याला वाटत असतं. आज आपल्यासोबत आहेत अजिंक्य गाडे. ते स्वतः मुंबई सारख्या मेट्रो सिटीमध्ये राहतात आणि त्या ठिकाणाहून गावाकडचा गोट फार्म कशा प्रकारे ऑपरेट करतात हे आपण त्यांच्याकडून सविस्तरपणे आजच्या इंटरव्ह्यूमध्ये जाणून घेणार आहोत. तर अजिंक्यजी, तुमचं आमच्या उद्योग स्पार्क समूहामध्ये हार्दिक स्वागत. प्रथमतः आपला परिचय करून द्या. माझं नाव अजिंक्य राजेंद्र गाडे, राहणार धामोरी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. मी सध्या मुंबईला नोकरीला आहे. मी लॉजिस्टिक्स अँड सप्लाय चेन मॅनेजर आहे USMNC मध्ये. तर शेळी पालन करण्याचा माझा भरपूर दिवसांचा विचार होता. जवळपास 6-7 वर्ष मी त्याच्यावर पूर्ण अभ्यास केला आणि एक शेतीची ओढ, शेतीमध्ये काहीतरी करायचं, प्लस रिलेटेड ॲनिमल हजबंड्रीमध्ये स्पेशली मला जास्त आवड आहे, म्हणून मी शेळीपालन हा विषय निवडला. तर शेळीपालन सुरुवातीला मी आता करताना एक छोट्या प्रमाणात आम्ही एक 13चा सेटअप पासून सुरुवात केली. एक छोटा शेड केला. मग तिथून पुढे आम्ही त्याच्यात वाढवत गेलो शेळ्या, जसं त्याच्यात नॅचरली ग्रोथ हे करत गेलो. आणि जास्त इन्व्हेस्टमेंट आम्ही सुरुवातीला केली नाही. पहिले बघितलं कसं, सगळा पूर्ण अभ्यास केला, त्यात काय आमच्या चुका झाल्यात काही सुरुवातीला, काही आम्हाला त्याच्यातनं खूप शिकायलाही मिळालं. तर जेव्हा आपण स्वतःहून काही गोष्टी करतो आपल्या फार्मवर, तो एक्सपिरियन्स आपल्याला कधी नवीन गोष्टी शिकवत असतो आणि त्या गोष्टी कधी आपण विसरत नाही. किंवा व्हिडिओ बघून काही करणं आणि स्वतः करण्यामध्ये खूप फरक असतो. हे आम्हाला स्वतः इथे केल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी कळाल्या. तर आता आमच्या जवळपास 100+ ॲनिमल्स आहेत इथे फार्मवरती आणि सर्व आपलं होम प्रोडक्शन आहे आता. अच्छा, तुम्ही जे काय सांगितलं की आता तुमच्याकडे जवळ 100+ गोट सांभाळताय, तर याचं जे काय व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन आपण कशा प्रकारे करत असतो? तुम्ही जे सांगितलं की मुंबई सारख्या ठिकाणी आपण राहतात आणि त्याच्यानंतर देखील एवढ्या 100 शेळ्यांचं व्यवस्थापन जे काय आहे ते आपण कशा प्रकारे करतो? हा, तर मी आता इथे जरी फिजिकली राहत नसलो तरी आम्ही सगळं पूर्ण फार्म हा CCTV कॅमेराच्या अंडर कव्हर केलेला आहे. आणि आमचे जे लेबर आहे टीम, त्यांना प्रॉपर आम्ही सुरुवातीला ट्रेनिंग, मी स्वतः इथं बराच वेळ त्यांच्यासोबत घालवला आणि एक शेड्यूल आम्ही तयार केलं. त्या शेड्यूल आता सगळं सेट झालंय. त्या शेड्यूल प्रमाणेच त्यांचं बकऱ्यांचं दूध पाजणं झालं, खुराकाची वेळ झाली, चाऱ्याची वेळ झाली, त्यांना बाहेर फिरण्याची वेळ झाली. तर ह्या सगळं त्या शेड्यूल टाइम टेबल बनवलाय, त्याप्रमाणेच सगळं होतं. आम्ही एक मॉनिटरिंग करतो, कॅमेरामध्ये आम्हाला सगळं लाईव्ह दिसतं. त्यावेळेस आम्ही ऑब्झर्व करतो, प्लस सर्व ॲनिमल्सचंही मॉनिटरिंग करतो. इच अँड एव्हरी ॲनिमलचं स्कॅन करून आम्ही लक्ष देतो की कुठलं जनावर वाटलं की आजारासारखं सिम्पटम्स दिसलं, एखादं जनावर चारा खायला नाही आलं, तर मग पटकन आम्ही आमच्या टीमला हायलाईट करतो की ह्या शेळीकडे लक्ष द्या, त्याला काही झालं त्याचं टेम्परेचर चेक करून घ्या, बघून घ्या, ती आज पुढे आली नाही चारा खायला. तर असं पद्धतीने आम्ही सर्व टाइम टेबल सेट केलं आणि तसं मॉनिटरिंग करतो. अगदी बरोबर की तुम्ही एवढं सर्व व्यवस्थापन करत असताना सांगितलं की मॉनिटरिंग करून तुम्ही शहराच्या ठिकाणाहून ते बघून करतात आणि त्यानंतर देखील हे व्यवस्थापन इतकं सुंदर प्रकारे आपल्याला दिसतंय. तर आपण प्रत्यक्षात बघूया की हा जो काही ग्रासलँड गोट फार्म आहे याच्या आतमधलं स्ट्रक्चर आणि त्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे केलं जातं ते आपण बघूया. तर मला अजून एक प्रश्न पडला की तुम्ही हे जे काही ग्रासलँड नाव दिलेलं आहे त्याच्या मागचं कारण काय आहे? आता नाव देण्यामागचं कारण, आता मी ज्यावेळेस ठरवलं की आपल्याला एक गोट फार्म हे करायचं आहे, तर त्यावेळेसच त्या नावाची एक कल्पना आली आणि एक थोडं युनिक असं नाव पाहिजे होतं, थोडंसं मार्केटिंग स्टाईल म्हणा किंवा एक लोकांना लक्षात राहील असं नाव देण्याचं एक हेतू होता. त्याच्यातनं हे नाव सुचलंय. नक्कीच. आता जसं की शेळी पालन असेल किंवा आपण गाई पालन करत असतो, त्याला वेगळं ब्रँडिंग केलं जात नाही किंवा एक साधारण नाव काहीतरी दिलं जातं, पण तुमची एक वेगळं ब्रँडिंग व्हावं या दृष्टिकोनातून ते नाव दिलेलं आपल्याला दिसतो. मित्रांनो, खरं सांगायचं झालं तर व्यवसाय कोणताही असला तरी त्याला ब्रँडिंग करणं ही आपल्याला अत्यंत महत्वाचं असतं. जोपर्यंत आपण ब्रँडिंग करत नाही तोपर्यंत आपला व्यवसाय योग्य दिशेने वाटचाल करणार नाही. म्हणून हे जे काही अजिंक्य सरांनी जे काही ब्रँडिंग केलेलं आहे, अगदी गोट फार्म असला तरी ते उत्पादन आहे आणि त्याला ब्रँडिंग असणं गरजेचं असतं. तर जाणून घेऊया आता सरांकडून, आपण प्रत्यक्षात व्हिजिट करूया त्यांच्या फार्मला
बघूया सरांकडून त्याचं व्यवस्थापन कसं चालतंय. ओके. आता हा आमचा पहिला शेड आहे. याच्यापासून आम्ही सुरुवात केली होती. याच्यामध्ये आम्ही असे सेक्शन्स बनवले आहे. 4 कप्पे, काही ज्या प्रेग्नंट शेळ्यांसाठी 1 कप्पा, जे डिलिव्हरी झाल्या त्यांच्यासाठी एक पिल्लांसाठी सेपरेट कंपार्टमेंट. तर याचं सॅग्रिगेशन जे आपण वेगवेगळं ठेवतो, त्यामुळे आपल्याला मॉनिटरिंग करायलाही सोपं जातं. शेळ्यांना किंवा गाभण शेळ्यांना मग जे शेळ्यांमध्ये एक प्रकार असतो ते मारणं, धडक देणं, तर मग आपण गाभण शेळ्या सेपरेट ठेवल्यात की त्यांचा आपल्याला ते मारण्यापासूनही बचाव करू शकतो आपण त्यांचा. अच्छा. आता आपल्याकडे ज्या काही शेळ्या आहेत त्याची संख्या किती आहे आणि कोणत्या प्रजातीच्या शेळ्या आपण पाळतो? आता आमच्याकडे जो मदर स्टॉक आहे 100. त्याच्यामध्ये आम्ही गावरान जी आपली लोकल ब्रीड आहे तीच सिलेक्ट केली, तिथून सुरुवात केली. तर उस्मानाबादी आमच्याकडे आहे. आणि आता आम्ही त्याच्यामध्ये नवीन प्रयोग करतोय की आम्ही बोर जातीचा नर आणलाय. त्याचं आपलं क्रॉस ब्रीडिंग करून ते वेट गेन साठी बोर जातीचा नर वापरतो. प्लस आमच्या अजून एक अनुभव असा आला, जे आमच्याकडे 50% बोर क्रॉसच्या शेळ्या ज्या आहेत इथे फार्ममध्ये, तर त्या खूप स्टर्डी आणि त्याच्यात जे रोगप्रतिकार शक्ती जे म्हणतो आपण ती खूप चांगली आहे. हा आमचा वैयक्तिक इथला अनुभव आहे. त्याच्यामुळे आता आम्ही पुढचं जे ब्रीडिंग आहे ते बोर क्रॉसनेच करणार आहोत. म्हणजे तुमचा जो काही फार्म आहे तो उस्मानाबादीचा आहे आणि त्याच्या सोबत बोर जातीचा क्रॉस केलेला आपण दिसला, आणि त्याच्यातून जे काही वेट गेन आहे ते वेट गेन मोठ्या प्रमाणात होत आहे असा तुमचा अनुभव आहे. बोरचा जो FCR रेट आहे, जो फूड कन्व्हर्जन रेशो जो म्हणतो, तो सगळ्यात जास्त आहे सर्व गोट्स मध्ये. जो बोर ही जात आहे जे सगळ्यात जास्त वेट गेन करण्याचं प्रमाण आहे. अच्छा. आता आपण बऱ्याच वेळेस बघतो की आपण मोठमोठे गोट फार्म बघतो, त्याचं जे काही स्ट्रक्चर असतं, शेड वगैरे असतात, या सर्व एकदम हेवी याच्यामध्ये बनवलेलं असतं, त्याचं व्यवस्थापन एकदम हायटेक केलेलं असतं, पण आपल्याकडे ते दिसताना एकदम साधारण वाटतं. याच्या मागचं काय कारण आहे? तर सुरुवातीला आम्ही ठरवलं की इन्व्हेस्टमेंट जी करायची आहे ती शेडवर जास्त न करता आपण ॲनिमल्स मध्ये म्हणजे शेळ्यांमध्ये करू, जे चांगले जे आपण जनावर घेऊ ते आपल्याला प्रोडक्शन देणार आहेत. शेड तर आपण नंतर त्याच्या उत्पादनामधून चालू झाल्यानंतर आपण शेड हायटेक कधी बनवू शकतो. आणि मला असं वाटतं सुरुवातीला विनाकारण तुम्ही शेडवर जास्त प्रचंड खर्च करण्यात काही अर्थ नाहीये, कारण शेड तुम्हाला काही उत्पन्न देणार नाही. एक व्यवस्था चांगली असणं गरजेचं आहे. बेसिक जी शेळीला गरजेचं आहे, चांगलं खाद्य, स्वच्छ पाणी, एक खेळती हवा, इतकं वातावरण जरी असलं तरी शेळीला पुरेसं आहे. मला असा प्रश्न विचारायचा की एखाद्या व्यक्तीला गोट फार्म सुरू करायचा आहे पण त्याच्याकडे मोठं भांडवल नाही, अगदी अल्प भांडवलामध्ये तो हा व्यवसाय कसा सुरू करू शकतो? हा, मग त्यांना सुरू करायच्या वेळेस काय करू शकतो, तुम्ही एक छोटं शेड बनवू शकतात. आता आम्ही सुरुवातीला या शेडवर जवळपास 1.5-2 लाख रुपये खर्च केला होता. पत्रा टाकला, इथे आमची ओपन जागा होती, इथेच मग कंपार्टमेंट बनवून एक सुरुवात केली. तर याच्यातनं जसं जसं आमचं पुढे प्रोडक्शन वाढत गेलं, इन्कम येत गेलं, तसं मग आम्ही पुढचे शेड वाढवले. अच्छा. आता ही जी काही शेड तुम्ही सांगितलं की अगदी कमी याच्यामध्ये आपण बनवलेलं दिसतं, की याचं जे काही व्यवस्थापन आहे, खाली देखील मुरुम टाकलेला आहे, तर याच्यावर जे काही लेंड्या पडतायत त्या लेंड्यांमुळे किंवा त्याचे काही मूत्र त्या शेळ्यांचं खाली पडतंय, तर त्याच्यामुळे या शेळ्यांना काही आजार वगैरे होऊ शकतात? नाही, आता मुरुम जो आहे ना हा एकदम नॅचरल काम करतो शेळ्यांचं. याचं ड्रेंचिंग जे आहे याच्यात कुठलंही मूत्रट वगैरे साचून राहत नाही. आता हे मुरुम मध्ये काय होतं, पाणी राहत नाही तुमचं, त्यांचं जे लघवी वगैरे ते सगळं ड्रेंचिंग होतं नॅचरल. आणि मुरुम हा त्यांना जसं वातावरण असेल, आता गरमीच्या वेळेस मुरुमापासून त्यांना गारवा मिळतो बसल्यानंतर, आणि जेव्हा थंडी असते तेव्हा मुरुम त्यांना मुरुमावर बसल्यानंतर उष्णता मिळते. तर असं नॅचरल त्यांचं बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम करतो. आता आपण जे काय आहोत कोपरगाव तालुक्यातील धामोरी या ठिकाणी आहोत, आणि इथलं जे काही वातावरण आहे किंवा महाराष्ट्रातलं जे काही वातावरण आहे, तर हे कोणत्या शेळ्यांसाठी सुटेबल असतं किंवा वेगवेगळ्या प्रजातीच्या शेळ्या पाळल्या जातात? तर तुम्ही उस्मानाबादी किंवा बोरचा क्रॉस करण्याचा प्रयत्न का करताय, किंवा दुसरा काही पर्याय त्याच्यासाठी असू शकतो?
आता माझा वैयक्तिक तर अनुभव आहे की उस्मानाबादी शेळी ही आपल्या महाराष्ट्राच्या सगळ्याच भागात तग धरून राहू शकते आणि प्लस त्याचाही चांगला रिझल्ट म्हणजे रेजिस्टंट पॉवर जी आहे म्हणतो आपण, रोगप्रतिकार क्षमता, ती उस्मानाबादीमध्ये खूप चांगली आहे. प्लस आता आम्ही बोरचा प्रयोग याच्यासाठी करतोय की आपल्याला वेट गेन पाहिजे. आपण जेव्हा बंदिस्त शेळी पालन वगैरे करतो, एक वेट गेन खूप महत्वाचा फॅक्टर आहे. तर बोर आम्हाला एक चांगला ऑप्शन वाटला, जो उस्मानाबादीला व्यवस्थित सूटही होतो. तर बोर क्रॉसचं ब्रीडिंग करून एक चांगला रिझल्ट मिळतो. जवळपास आपल्याला 30% वेट गेन त्याच्यात चांगलं मिळतं बोरमध्ये. तर आता आपण हे जे काही बघितलं की तुमच्याकडे एवढ्या 100च्या आसपास शेळ्या दिसत आहेत, याचं जे काही व्यवस्थापन आहे ते आपण अगदी मुंबई सारख्या ठिकाणी राहून देखील कशा प्रकारे हँडल करत असतात? आता चाऱ्यामध्ये आमच्याकडे प्रमुख इथे आहे दशरथ घास आहे, मक्का आहे. मग आम्ही परत मुरघासही भरून ठेवलं. जो मुरघास म्हणजे सायलेज आपण म्हणतो, जो मक्काची कुट्टी करून त्याला स्टोअर करून ठेवतो. ज्यावेळेस आपल्याकडे चाऱ्याची कमतरता होते त्यावेळेस त्याला आपण वापरू शकतो. तर आणि आपल्याकडे तुती आहे आणि सुक्या चाऱ्यामध्ये आता सीझनल आम्ही हरभऱ्याचं भूस ठेवलेला आहे. जे आपल्याकडे लोकल जे फीड मिळते याच्यावर आमचा जास्त भर आहे. तर एक आम्ही चाऱ्याचं शेड्यूल असं ठरवलं की सकाळी आमचं पिल्लांचं दूध पाजून झाल्यानंतर एक 8 वाजता आमचा खुराकाचा वेळ असतो. खुराक दिल्यानंतर 9:30 वाजता आम्ही सुका चारा देतो. सुका चाऱ्यानंतर मग एक हिरवी वैरण असते 12-12:30च्या दरम्यान हिरवी वैरण देतो. हिरव्या वैरण मग शेळ्या आम्ही मोकळ्या फिरण्यासाठी सोडतो. त्याच्यानंतर मग परत 4 वाजता आम्ही खुराक देतो आणि प्लस मग संध्याकाळी मुरघास आणि परत सुका चारा मिक्स देतो. असं हे पूर्ण दिवसाचं आपलं एकंदरीत त्याचं चारा व्यवस्थापन केलं जातं. आणि याची जी काही पाण्याची सुविधा आपण केलेली दिसते त्याच्यासाठी आपण जे काही भाग पाडलेले दिसत आहे, तर हे कसं मॅनेज केलं जातं, पाणी कसं दिलं जातं? आता आम्ही पाण्यासाठी इथे सगळे ऑटोमॅटिक बाउल सिस्टम लावलेली आहे. जे शेळीने म्हणजे तिथे त्याला तोंड लावलं की त्याला ऑटोमॅटिक त्याच्यात पाणी येतं. तर याच्यामध्ये असं होतं की 24 तास शेळ्यांना एक चांगलं स्वच्छ पाणी पिण्यासाठी उपलब्ध असतं आणि त्याच्यामध्ये कुठलेही जंतू किंवा घाण पडत नाही. आणि त्याच्या म्हणजे आरोग्यासाठी चांगलं असतं की पाण्यापासून बरेचसे आजार पसरले जातात. तर जे आपण शुद्ध पाणी दिल्यानंतर आपलं ते कंट्रोल करू शकतो. जे काही तुम्ही सांगितलं की पाण्याचं व्यवस्थापन असेल, चाराचं व्यवस्थापन असेल, परंतु कोणताही बिझनेस म्हटल्यानंतर त्याच्यासाठी जो खर्च असतो तो खर्च महत्वाचा असतो. आणि ही जी काही शेळी आहे, उस्मानाबादी असेल किंवा आफ्रिकन बोर क्रॉस असेल, याचा जे काही चारा जो लागतो तो एका शेळीसाठी किती लागतो आणि त्याचं नफ्याचं गणित कसं आहे? आता शेळीला आम्ही एक पोटभर चारा देण्याचा एक हिरवा चारा 3 ते 3.5 किलो पर्यंत हिरवा चारा देतो. आणि त्याच्यानंतर एक सुका चारा म्हणजे तुमचं हिरव्या चाऱ्याच्या जे तुमचं चाऱ्याचं नियोजन आहे त्याच्यामध्ये 60-70% तुम्ही हिरवा चारा देऊ शकतात आणि 30-40% सुका चारा देऊ शकता. सर, आता आपण हे जे काही तुमच्या शेळ्या बघतोय, पिल्ला बघतोय, हे एकदम तंदुरुस्त दिसतंय, याच्या मागचं काही कारण आहे किंवा याच्यासाठी काही व्हॅक्सिनेशन किंवा काही प्रोटीन वगैरे असं यांना दिलं जातं? आता यांचं असं होतं, ह्या शेळ्या आहे इथलं आपल्याच फार्मचं प्रोडक्शन आहे. तर यांना आम्ही असं प्रॉपर डिवॉर्मिंग करणं, त्यांचं लिव्हर टॉनिक झालं, डिवॉर्मिंग, त्याच्यानंतर खुराकमध्ये त्यांना एक चांगलं याचं प्रमाणात खुराक देणं, हेच त्याचं खरं कारण आहे. बाकी असं काही वेगळं आम्ही त्याच्यावर काही करत नाही. त्यांचं आणि डेटा मॉनिटरिंग आम्ही प्रॉपर करतो. प्रत्येक शेळीचं आम्ही टॅगिंग केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. सगळ्या शेळ्यांना आम्ही टॅगिंग, बकऱ्यांना टॅगिंग केलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्यांचा डेटा ठेवणं खूप सोपं जातं. जेणेकरून त्यांचं वॅक्सिन म्हणजे जन्मापासून आम्ही ठेवतो त्याची, त्या बकऱ्याची आई कोण, त्याचं ब्रीडर कोण आहे, तर आम्ही सर्व ते असं प्रॉपर मेंटेन करतो. आणि जन्मापासून ठेवल्यामुळे त्याला डिवॉर्मिंग कधी करायचं, वॅक्सिनेशन किती दिवस झाल्यावर वॅक्सिनेशन करायचं, हे सगळं डेटा ठेवल्यामुळे हे सगळं सोपं जातं. म्हणजे याच्यात कुठलं ॲनिमल असं मिस होत नाही की चुकून राहिला किंवा असं. आणि याच्यामध्ये अजून होतं की आपण जेव्हा हे पिल्ल विकतो तर समोरच्या कस्टमरला आपल्याला त्यांची हिस्ट्री देता आली पाहिजे की याचं मदर फादर कोण आहे, याचं कुठलं क्रॉस ब्रीड आहे किंवा
याचे काय रिझल्ट असू शकतात भविष्यामध्ये ते आपल्याला, किंवा वंशावळ जे म्हणतो आपण, ज्यात एक चांगल्या बकऱ्याची चांगली आई असेल तर ते बकरू नक्कीच चांगलं एक प्रोडक्शनसाठी चांगलं ऑप्शन असतं. नक्कीच. आता तुम्ही जे काही सुरुवातीला सांगितलं की चांगला खुराक देतो आपण, तर तो खुराक नेमका काय आहे की ज्याने वेट गेन होतं? आपण जसं सांगितलं की तुम्ही उस्मानाबादीला बोरचा क्रॉस केल्यानंतर 30 ते 35% वेट गेन आपल्याला त्याच्यातून भेटलंय. त्याच्यानंतर जो काही खुराक आहे किंवा जे काही चारा आहे तो आपण कोणता देतो ज्याच्यातून अधिक प्रमाणात आपल्याला फायदा होतो? आता खुराकामध्ये आम्ही देतो यांना मक्का, गहू, मक्का चा भरडा असतो, त्याच्यानंतर कांडी असते, शेंगदाणा पेंड देतो. हे सगळं त्याचं एक मी फॉर्म्युला बनवून सगळं त्यांचं फीड स्टोअर करून त्यांना डेली तेवढं फीड देतो प्रमाणात. तर अजिंक्यजी, की आता आपण बघितलं की ह्या फार्म मध्ये ह्या ज्या काही शेळ्या आहेत उस्मानाबादी क्रॉसब्रीड, याचं जे काही प्रजनन क्षमता आहे ती कशी असते आणि एक शेळी किती दिवसातून प्रजनन करत असते? तर याचं पिल्ल देण्याचं प्रमाण आहे सरासरी या 2 पिल्ल देतात एक शेळी. जे फर्स्ट टायमर असतं त्याच्यामध्ये 1 पिल्लू होऊ शकतं, आणि याचा रेशो आपण 50-50 पकडू, 50% मेल आणि 50% फिमेल. तर एक आपल्याकडे 100 मदर स्टॉक जर असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला एक पहिल्या बॅचमध्ये जवळपास 180 पिल्ल आपण पकडू शकतो, की जर फर्स्ट टायमर असेल किंवा इन केस त्याच्यात काही मॉर्टॅलिटी वगैरे असेल, 180 ची बॅच आपल्याला एक निघू शकते. तर एक शेळी जी आहे, जो प्रॉपर तुमचं व्यवस्थापन असेल तर 15 महिने, 14 ते 15 महिन्यामध्ये 2दा डिलिव्हरी होते. तर एक 4 पिल्ल जर 2 जर देत असेल तर 4 पिल्ल एक शेळीपासून आपल्याला 14-15 महिन्यात मिळतात. याचा जो काही आपण बघितलं की तुमचं जे 100 शाळांचं व्यवस्थापन आहे आणि एक शेळी 14-15 महिन्यामध्ये जवळजवळ 4 पिल्ल देते, तर मग 100 गुणिले 4, 400च्या आसपास आपण ते आकडा जातोय. तर याचं जे काही वार्षिक उत्पन्न आहे आणि वार्षिक जो काही खर्च आहे तो कसा असतो? तर याच्यात उत्पन्न व्हायला एक सरासरी 6,500-7 हजार पर्यंत पिल्लू आपण विकतो. जर पण 15 किलोचं आपलं टार्गेट आहे तेवढं झाल्यानंतर आपण सेल आउट करतो. तर असं आपण एक बॅच वाईज सगळं सेल आउट करतो. याचं वार्षिक उत्पन्न किती आहे? वार्षिक उत्पन्न बघितलं जर दोन्ही बॅचचं पकडलं एक 25 लाख रुपये याचं उत्पन्न येतं. वार्षिक खर्च किती येतो याच्यात? आता जर सगळं लेबर कॉस्ट वगैरे जो पकडला तर याचा खर्च आहे जो आपला 50%, 40-50% आपला एक्सपेन्स जातो. म्हणजे गोट फार्म मधून जवळजवळ 100 शेळ्यांच्या फार्म मधून आपण वर्षाला 12 ते 15 लाख रुपयाचा नफा नक्कीच त्या ठिकाणी घेऊ शकतो. तर आता अजिंक्य सर, की आपण हा जो काही संपूर्ण गोट फार्म बघतो याच्यामध्ये एवढ्या शेळ्या तुम्ही बघता, याचं उत्पन्न देखील मोठ्या प्रमाणात होत असेल, तर आपल्याकडे आता पिल्लांची संख्या किती आहे? आता आमच्याकडे सध्या जे छोटे पिल्ल आहेत ते 60 पिल्ल आहेत जे आता न्यूली ब्रीड झाले. त्याच्यानंतर थोडे मोठे जे 3 ते 4 महिन्याच्या रेंज मधले 30 पिल्ल झाले आहेत. तर आता जवळपास किड्सचा 90 क्वांटिटी आहे. अच्छा. याचं जे काही मार्केट आहे ते मार्केट कसं उपलब्ध होतं आणि त्याची विक्री कशा प्रकारे केली जाते? विक्री आमची सगळी जागेवरच होते. आम्ही कुठेही बाहेर बाजारात जात नाही, आणि विकताना आम्ही फक्त जे स्वतःचं होम प्रोडक्शन आहे तेच विकतो. आम्ही कुठल्याही बाहेरून स्टॉक आणून तो रिसेल करत नाही. त्यात आम्ही केजी प्रमाणे सेल करतो. जे किड्स आहेत ते, त्याच्यात नर असेल मादे असेल ते दोन्ही आम्ही केजी च्या रेटवर देतो. एक साधारणतः 15 किलोच्या आसपास पिल्लू झाल्यानंतर मग आम्ही सेल करतो. याचा जो काही मार्केटचा जो काही रेशो आहे की डिमांड अँड सप्लाय, तो कसा आहे? तर याच्यामध्ये हा खूप चांगला प्रश्न आहे तुम्ही विचारलेला, की जसं मटणाची डिमांड आणि जो सप्लाय याच्यामध्ये खूप मोठा गॅप आहे. तर हे एक आहे जे नॅचरल प्रोडक्शन म्हणू शकतो, जे मीट प्रोडक्शन आहे. ही काही कुठली फॅक्टरी किंवा आपण असं नाही की डिमांड वाढली म्हणून आपण त्याचं एक्सेस प्रोडक्शन करू. हे टोटली नॅचरल प्रोडक्शन आहे. तर याच्यामध्ये इव्हन असंही नाही की तुम्ही कुठल्यांना सप्लिमेंट्स किंवा इंजेक्टेबल असंही कुठलं हे नाही. पूर्ण नॅचरल बेसिसवर याची ग्रोथ होते वेट साठी. फक्त आपण प्रयोग असा केला की एक चांगलं वेट गेन लवकर मिळण्यासाठी आफ्रिकन बोर हे जात आहे त्याचा आपण वापर केलेला आहे, की त्याच्यामुळे एक चांगलं
जो आपला गावरान ब्रीडपेक्षा त्याचं एक 30-35% जास्त वेट गेन मिळतं आपल्याला. अच्छा. तर तुम्हाला आमच्याकडे स्वतः प्रोडक्शन झालेले जे फिमेल्स आहेत या 50% मधल्या आफ्रिकन बोरच्या ज्या फिमेल्स आहेत, तर यांचं स्ट्रक्चर, यांचं तुम्ही म्हणू शकता यांचं मेंटेनन्स, तर यांचं जर तुमच्या शेळीला गावरान शेळीला कम्पेअर केलं तर याचं रेजिस्टंट पॉवर खूप चांगला आहे. हे खूप स्टर्डी आहे. खायलाही यांना असं खूप व्हरायटी वगैरे काही लागत नाही. आणि यांचं रोगप्रतिकार क्षमता चांगली असल्यामुळे यांचे जे छोटे मोठे किरकोळ आजार जे आपण म्हणतो, सर्दी झाली, गुळकंडी झाली, हे जे प्रमुख आजार आहेत शेळी पालनामधले, ते यांना होतच नाही. म्हणजे खूप झालं तर एकदम म्हणजे किरकोळ होतं. आता हा आमचा स्वतः इथं प्रयोग केलेला आहे की आफ्रिकन बोर क्रॉसच्या शेळ्या तर खूप चांगल्या आहेत. आता जो काही तुम्ही आफ्रिकन बोरचा प्रयोग केलेला आहे, याच्यातून तुम्ही जसं सांगताय की 30 ते 35% पर्यंत वेट गेनिंगला त्याची मदत होते. अजून आपण असे काही दुसरे पर्याय वापरू शकतो का ज्याच्यातून उत्पन्न वाढेल? हा, नक्कीच वापरू शकतो. त्याच्यामध्ये अजून तुम्हाला क्रॉस ब्रीडिंग करायचं झालं तर सिरोही एक चांगला ऑप्शन आहे. त्याच्यानंतर आता हे आपलं कोणता बिटल, पंजाब बिटलची एक ब्रीड आहे, त्याच्यातही त्याचे रिझल्ट चांगले आहेत. पण आता आमच्या इथे तर आम्ही आफ्रिकन बोर वापरला आहे. त्याचे रिझल्ट म्हणजे हा मी वैयक्तिक केलेला प्रयोग आहे, तर त्याचा रिझल्ट तर मी म्हणजे गॅरंटेड चांगला आहे सांगू शकतो. आता आपण बघतोय की या शेडमध्ये आल्यानंतर की दोन्ही बाजूने गव्हाण केलेलं दिसतंय सर आपल्याला. तर ह्या स्ट्रक्चरमध्ये गव्हाणीचा काय संबंध किंवा हे कशासाठी नेमका? नाही, ऍक्च्युली हे शेड आमचं पहिले जुनं गायींचं शेड होतं. तर यालाच आम्ही जसं बोललो, जे आम्ही एक्झिस्टिंग जे आमचं स्ट्रक्चर होतं त्यालाच थोडं मॉडिफाय करून इथे मग कप्पे करून यांना शेळ्यांमध्ये केलं. तर ते गायींचं शेड असल्यामुळे तुम्हाला ते गव्हाणी दिसत आहेत. तर गव्हाणीचा आम्ही वापर करतोय. तर आम्ही एक प्रयोग केला, गांडूळ खत आम्ही निर्मिती करतोय. तर या गव्हाणीमध्ये आम्ही आता लेंड्या टाकल्या. ही जवळपास आता 3री बॅच आहे. तर हे गांडूळ खत तयार झाल्यानंतर आम्ही आमच्याच शेतासाठी हे वापरतो. तर म्हणजे लेंडीचं ते आता हे गव्हाण एमटी पडून राहण्यापेक्षा त्याचा वापर कसा करावा याच्यासाठी मग त्याच्यात गांडूळ खताचा एक प्रयोग केला, जो त्याचा रिझल्टही चांगला आला. त्याच्यातनं आता आम्ही त्याला पुढे वाढवण्याचाही आमचा प्लॅन आहे. व्यवस्थित प्रॉपर गांडूळ खताचे बेड वगैरे टाकून प्रॉपर मार्केटमध्ये मग ते सेल करणार गांडूळ खत. म्हणजे मित्रांनो, शेळी पालन फक्त शेळ्यांपुरता किंवा मांस कटिंगसाठीच वापरणं, याच्यापेक्षाही पुढचं ज्याचं जे काही वेस्टेज आहे त्या वेस्टेज पासून देखील आपला एक दुसरा व्यवसाय त्या ठिकाणी उभा राहू शकतो, जो की आत्ताच अजिंक्य सरांनी सांगितला की गांडूळ खत निर्मिती हा व्यवसाय देखील मोठा पोटेन्शियल असलेला व्यवसाय याच्या माध्यमातून शेळी पालनाला जोड म्हणून त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. आता अजिंक्य सर जे काय आहेत ते त्यांच्या स्वतःच्या शेतीसाठी वापरतात, परंतु स्वतःच्या शेतीसाठी वापरत असताना देखील आपल्याला बाहेर सेल करण्यासाठी देखील आपण गांडूळ खताची निर्मिती या गोट फार्मच्या माध्यमातून करू शकतो. सर, आता आपण बघितलं की तुम्ही तिकडच्या बाजूला देखील 2 शेड केले, इकडे पण एक शेड आहे. हे असं आपण एका स्ट्रक्चर मध्ये करू शकलो असतो, पण हे 2-3 स्ट्रक्चर मध्ये का केलंय आपण असं? तर आता याचं 3 भाग करण्याचं कारण असं की आता तुम्हाला जसं सांगितलं मी, सुरुवातीला खूप जास्त खर्च न करता आपण जे आमच्याकडे आहे ऑलरेडी स्ट्रक्चर त्याचा आपण वापर केला. जसं एक शेड आम्ही केलं होतं नवीन सुरुवातीला, त्याच्यानंतर आमचं गायींचं शेडचा वापर केला. आणि हे तर आमची कांद्याची चाळ होती. आता सध्या कांदे नसल्यामुळे मग या चाळीचा काही उपयोग नव्हता, म्हणूनच चाळीला आम्ही मॉडिफिकेशन करून मग शेडमध्ये वापर केला. आणि हा जो परिसर आहे इथे कंपाऊंड केलं, याच्यामध्ये पिल्लांना शेळ्यांना मोकळं फिरण्यासाठी हा कंपाऊंड बनवला आहे. याच्यामध्ये ते त्यांना फिरायला आणि पिल्लांना खेळण्यासाठी जागा वापर. अजिंक्य सर, तुम्ही आता जे काही दाखवलं का तिकडचे 2 शेड दाखवले, इकडचे जे शेड दाखवले, या प्रत्येक शेडची जी काही कॅपॅसिटी आहे ती कशी आहे आणि एका शेडमध्ये आपण किती शेळ्या ठेवल्या आहेत, त्याची जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरचा माप काय आहे किंवा ते स्ट्रक्चर किती बाय कितीचं आहे? आता आम्ही पहिलं जे शेड आहे आमचं ते 28x40 आहे. त्याच्यामध्ये जवळपास एक 50-60 शेळ्यांची कॅपॅसिटी आहे. आम्ही जसं सेक्शन्स बनवले आहे. त्याच्यानंतर जे दुसरं आमचं गायींचं शेड आहे त्याच्यामध्ये जवळपास 30-35 शेळ्यांचं आहे कॅपॅसिटी. आणि याच्यामध्ये
एक 45 शेळ्यांची कॅपॅसिटी, प्लस आम्ही एक पिल्लांसाठी आतमध्ये वेगळा सेक्शन केलेला आहे. आता याच्यामध्ये ज्यावेळेस शेळ्या आजारी पडण्याचा चान्स असेल किंवा शेळी आजारी पडली असेल तर तिला बाहेर कसं केलं जातं किंवा तिला मॉनिटरिंग कसं केलं जातं? तर एखादी शेळी आजारी असेल किंवा तिला काही मेजर असं वाटलं आपल्याला डिसीज सारखं, तर त्याला आम्ही क्वारंटाईन एक सेक्शन केलं आहे, त्याच्यामध्ये सेपरेट ठेवतो जेणेकरून त्यांच्या बाकीच्या शेळ्यांमध्ये त्यांना मिक्स नाही झाले पाहिजे. आणि तसं तर आम्ही वॅक्सिनेशन वगैरे सगळं टाइम टू टाइम केल्यामुळे असं आमच्या फार्मर अजून तरी असं काही मेजर डिसीज किंवा कुठल्याही शेळीला असं काही रोग झालेला नाही. त्याच्यामुळे जे लसीकरणचं महत्व आहे ते खूप याच्यामध्ये म्हणजे फायदा आहे. हा, की ज्याच्यामध्ये प्रामुख्याने जे PPR झालं, FMD, ETTT जे मेन जे लसी आहेत त्या तर तुम्ही दिल्याच पाहिजे रेग्युलर बेसिसवर याच्यात आपल्या बंदिस्त शेळी पालन करत असाल तर. आता आपलं जे काय आहे तुम्ही दाखवलं की शेळ्यांना फिरण्यासाठी तिकडं जागा आपण ठेवलेली आहे. बंदिस्त शेळी पालन किंवा अर्धबंदिस्त शेळी पालन किंवा पूर्ण बंदिस्त याच्यामध्ये काय तफावत जाणवते? आपला काय अनुभव आहे की अर्धबंदिस्त किंवा बंदिस्त मध्ये? तर माझ्या मते तर असं अर्धबंदिस्त तर नसतं शेळीपालन, एकतर बंदिस्त किंवा मग फिरस्ती. तर याच्यामध्ये काय होतं, तुम्ही एकतर बंदिस्त करा, बंदिस्त मध्ये तुमची शेळी प्रॉपर सेट होते, तुमचं जे रुटीन आहे, तुमचं चारा जे नियोजन आहे त्याचं तुम्ही अर्धबंदिस्त जे म्हणतात थोडं फिरवणार आणि मग बंदिस्त करणार, म्हणजे शेळीला ते जे चाऱ्याचं आहे ते व्हरायटीज त्यांना ते म्हणतात आपण जास्त करून मग ते सेट व्हायला प्रॉब्लेम होतो. तर मग याच्यामध्ये असं आहे की आम्ही त्यांना आमच्या शेडवर तर पूर्ण बंदिस्तच शेळी पालन आहे, आम्ही त्यांना कुठे बाहेर चरायला वगैरे नेतच नाही. आणि त्यांना ओपन स्पेस जो ठेवला आम्ही एक्सरसाइज म्हणा किंवा फिरण्यासाठी, इथेच ओपन स्पेस तयार केलाय. जर त्यांचं खाणं झाल्यानंतर त्यांना आम्ही मोकळं सोडतो. आणि आता फिरस्ती शेळी पालनात आता पहिल्यासारखे आता चरण्यासाठी जागाही उरलेल्या नाहीयेत, जे पूर्वी होतं फिरस्ती शेळी पालन जे करायचे. तर तितकं काही असं चारा किंवा फिरस्ती करून त्यांचं पोट भरलं असं चाराही उपलब्ध होत नाही. तर बंदिस्त शेळी पालनच जे आहे आता, जर तुम्ही एक बिझनेसच्या दृष्टिकोनातून बघितलं तर बंदिस्त शेळी पालनच आहे जे व्यवस्थित आपण करू शकतो. किंवा त्याच्यात तुम्हाला प्रॉपर मॉनिटरिंग, शेळ्यांवर लक्ष देणं झालं, हे तुम्ही हे त्याचे बंदिस्त शेळी पालनाचे फायदे आहेत. तर अजिंक्य सर, आपण बघतो की वेगवेगळे प्रोडक्ट असतात, त्याला मार्केट अवेलेबल असतं. तुम्ही जे सांगितलं की आपल्याकडे येऊन लोक परचेस करतात, परंतु ज्यावेळेस मग एखादा व्यवसाय करतोय, मला जर समजा मी व्यवसाय करतोय तर मला हे बाहेर विकण्यासाठी घेऊन जायचंय, तर याच्यासाठीची अशी मार्केट अवेलेबल आहे का? हो, आमच्या इथे जवळ रेडियस मध्ये मार्केट आहे, जे लोणी मार्केट आहे, सगळ्यात मोठं मार्केट आहे जे गाई शेळ्यांसाठी आहे. त्याच्यानंतर कोपरगावचं आहे आणि एक जवळ एक सायखेडा मार्केट म्हणून आहे. तर हे जे बाजार भरतात, ज्यांना बाजारात नेऊन विकायचे असतात ते. पण आपल्या इथे तर आपण जसं बोललो की जागेवरच सगळं बुकिंग होऊन आपण ऍडव्हान्स बुकिंग घेऊन मग ॲनिमल्स देतो. याच्या मागचं कारण असं की आपण जे हे शेळ्या जे ॲनिमल्स विकतो हे सगळे जातात या फार्मसाठीच जातात, जे पुढे ब्रीडिंगसाठी. तर जे घेणारा जो ग्राहक आहेत त्यांना आम्ही पूर्ण त्या प्रत्येक पिल्लाची, शेळीची पूर्ण माहिती देतो. पिल्लू असेल तर त्याचा जन्म पासून त्याची जन्मतारीख, त्याचं वजन, त्याचं मदर फादर हिस्ट्री सर्व हे प्रोव्हाइड केलं जातं. आपण बघतो की व्यवसाय करण्यासाठी अनेक युवक इच्छुक असतात, बघत असतात. तर शेळी फार्म किंवा गोट फार्म हा देखील आता एक ट्रेंडिंगचा विषय त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. तर ही जी काही सुरुवात आहे, अल्प भांडवलात त्याची सुरुवात कशी करता येऊ शकते आपल्याला? आता जसं की मी सांगितलं, आम्ही छोट्या प्रमाणात सुरुवात केली, एक शेड बनवलं, मग जे आहे आपलं एक्झिस्टिंग स्ट्रक्चर त्याचाच वापर केला. तर असं तुम्ही छोट्या प्रमाणात स्टेप बाय स्टेप कुठल्याही बिझनेसमध्ये गेलात तर ते तुम्हाला नक्कायलाही मिळतं आणि तुम्ही त्याच्यातनं यशस्वी वाटचालीकडे प्रवास करू शकतात. एकदम मोठं करण्यात काही अर्थ नाहीये. तर आपण असंच छोट्या याच्यातनं सुरुवात केलं. तर भांडवल उपलब्धीसाठी नवीन युवकांसाठी जे चालू करणार आहेत त्यांच्यासाठी शासनाची एक स्कीम आहे NLM, जी सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे. त्याच्यामध्ये 50% अनुदान आहे. तर त्याच्यामध्ये जवळपास आपण 100 शेळ्यांपासून सुरुवात करतो कमीत कमी.
तर त्याच्यामध्ये आता अजून एक आपली राज्य शासनाची एक स्कीम आहे पशुधन मुख्यमंत्री पशुधन योजना, जी आता एप्रिल पासून लागू होणार आहे. तर आता जी NLM आहे त्याचा आम्ही ऑलरेडी एनरोलमेंट केलेलं आहे NLM मध्ये. आमचं डिस्बर्समेंटला अजून बाकी प्रोसिजर झाली आहे, डिस्बर्समेंट बाकी आहे त्याचं. तर ते आम्ही 200 शेळ्यांचं प्रकरण केलं आहे. त्याच्यामध्ये पूर्ण नवीन शेड वगैरे आणि सगळं म्हणजे भविष्यात तुमचा हा जो काही प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट वाढवण्याचा प्लॅन आहे, आणि हो. ती जी काही NLM योजना आहे त्या योजनेच्या अंतर्गत तुम्ही 200 शाळांसाठीचा प्रोजेक्ट अप्रूव्हलला पाठवलेला आहे. हो. आमचं 200 शेळ्यांचं ऑलरेडी झालंय प्रोसेस सर्व, फक्त डिस्बर्समेंट पेंडिंग आहे त्याचं. तर आता आमच्या प्रेक्षकांना हे देखील सांगा की ही जी काही प्रोसेस असते, बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना माहित नसतं की त्यांना गोट फार्म करायचा आहे किंवा काऊ फार्म करायचा आहे, पण त्यांना अशा योजनेच्या संदर्भात माहित नसतं, किंवा ती योजना माहित असते परंतु ती राबवायची कशी किंवा त्याच्यापर्यंत पोहोचायचं कसं हे माहित नसतं. तर तुमचा काय एक्सपिरियन्स राहिलेला आहे NLM नक्कीच खूप चांगली योजना आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची, ज्याच्यात 50% सबसिडी, म्हणजे खूप मोठी सबसिडी मिळते. तर पण याचा बऱ्याचशा लोकांनी गैरफायदाही घेतला, ज्यांनी सबसिडी घेतली पण प्रोजेक्ट कम्प्लीट नाही केले. त्यामुळे ही योजना तात्पुरती होल्डवर ठेवली आहे. जे शासनाचे जे कर्मचारी आहेत ते जे जुने प्रोजेक्ट कम्प्लीट करून घेण्याच्या मागे आहेत. तर एकदा ते सगळं झाल्यानंतर ही परत नवीन फॉर्म्स ऍक्सेप्ट करायला घ्यायला सुरुवात होईल. तर आताच्या नवीन फायनान्शियल बजेटमध्ये जवळपास 700 करोड रुपयाचं फंडिंग त्याच्यासाठी मिळालेलं आहे. तर ही नक्कीच सगळ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि ती योग्यरीत्याने वापरावी. म्हणजे आपल्या अशा मेंटॅलिटी असते बऱ्याच शेतकऱ्यांची, जेव्हा आपण स्कीमचे पैसे घ्यायचे पण ती त्याचं काही आउटपुटच निघत नाही. तर शासन आपल्याला मदत करते, तर आपणही त्याचा लाभ घेतला पाहिजे. त्याच्यामधले बरेचसे फायदे आहेत ते आपल्याला सर्वांना मिळाले पाहिजे. हाच शासनाचा पण हेतू असतो. आता तुम्ही जे काही सांगितलं काही NLM योजना आहे त्याच्यातून तुम्ही 200 शेळ्यांसाठीचा अप्लाय केलेला आहे. जर एखाद्या शेतकऱ्याला छोट्या प्रमाणात अप्लाय करायचं असेल तर त्याच्यासाठी काही प्रोसेस आहे? मिनिमम त्याचा कमीत कमी 100 शेळीपासून त्याचा सुरुवात होती स्कीम. तर 100 ते 500 शेळ्यांपर्यंत आहे. योजना आहे आपली पंचायत समितीची नाविन्यपूर्ण योजना. त्याच्यामध्ये एक छोट्या प्रमाणात ज्यांना करायचं, एक 10 शेळ्या आणि एक बोकड खरेदी करू शकतो. ती एक पंचायत समितीची योजना आहे. तर आता तुम्ही जे काही NLMच्या संदर्भामध्ये सांगताय, तर एखादा युवक आहे किंवा युवकांना याचा फायदा घ्यायचा आहे की हे NLM स्कीम मध्ये प्रोसेस करायची आहे, तर ती प्रोसेस कशी केली जाते? NLMचं तुम्हाला पहिले एक प्रशिक्षण असतं आपलं जे गोट फार्मिंगचं, ते घ्यायला लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला NLMच्या पोर्टलवर अप्लाय करायला लागते. पहिले तुमचे एक 10-12 डॉक्युमेंटची लिस्ट आहे, खूप बेसिक आहे. तुमचं एक प्रोजेक्ट रिपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याच्यानंतर तुमचे एक समजा तुम्ही 200 शेळ्या करत असाल तर एक 2.5 एकर जमिनीचं तुमच्या नावावर जमीन पाहिजे, जो अप्लाय करणार आहे त्याचं. तर असं एक साधारणतः 10-12 डॉक्युमेंट्सची लिस्ट आहे. ती पूर्तता झाल्यानंतर तुम्ही पोर्टलला अप्लाय करून ते डॉक्युमेंट सगळे अपलोड करू शकतात. आणि त्याच्या आधी तुम्हाला बँकेचं अप्रुव्हल येणं गरजेचं आहे. तर बँकेचं अप्रुव्हल हे खूप महत्वाचं याच्यात फॅक्टर आहे, कारण बरेचसे लोकांचं ते सगळं प्रोसिजर करतं पण बँक त्यांना फंड्स द्यायला नाकारते. म्हणजे ते त्याचे ठराविक कारण असू शकतात की त्या व्यक्तीचं समजा सिबिल किंवा बँक रेकॉर्ड कसं आहे ते बघून ते चेक करूनच बँक त्यांना फंडिंग करायला तयार होते. तर याच्यामध्ये असं आहे, समजा आपण 200 शेळ्यांचं जर प्रोजेक्ट केला तर एक साधारणतः 43-44 लाख प्रोजेक्ट कॉस्ट जाते, ज्याच्यामध्ये तुमचं 50% सबसिडी आली, त्याच्यानंतर 10% तुमचं ओन कॉन्ट्रीब्युशन एक, आणि 18 लाखाचं एक बँकचं लोन असतं. तर असं त्याचं एक फायनान्शियल स्ट्रक्चर आहे या 200 शेळ्यांच्या प्रोजेक्टचं जे आम्ही केलेलं आहे. तर नक्कीच कोणाला मदत लागली तर आम्ही त्यांचं याला प्रोजेक्ट अप्लायला मदत करू त्याच्यामध्ये. पण मग फंडिंग देण्याचा विषय आला तर तो प्रत्येक मग बँकचा बँकवर डिपेंड आहे.
पण बाकी डॉक्युमेंट्सला वगैरे ते नक्कीच आम्ही मदत करू शकतो. हा जो काही पूर्ण प्रोसेसचा कालावधी आहे तो कालावधी एकूण किती आहे? आता याला साधारणतः एक 6 महिने लागतात प्रोसेस व्हायला, पण आता सध्याचा जो कंडिशन बघतोय जास्त डिले झालं, 1 वर्षही लागू शकतं. जे जुने प्रोजेक्ट्स आहेत ते कम्प्लिशन झाल्यानंतर मग नवीन फंड्स रिलीज व्हायला सुरुवात होईल आणि ते झाल्यानंतर मग नवीन ऍप्लिकेशन्सला आता सुरुवात. तर मित्रांनो, आताच अजिंक्य सरांनी जी काही योजना आपल्याला सांगितली NLM, ही केंद्र सरकारची योजना आहे आणि याच्या माध्यमातून आपल्याला 50% सबसिडी या योजनेच्या माध्यमातून आपल्याला मिळत असते. म्हणजे सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये उद्योजक उभे करण्याचा विचार करते, पण आपण त्या योजनेचा लाभ घेत नाही. तर सर्वांनी त्या योजनेचा लाभ घेणं किंवा त्या योजनेकडे नक्कीच विचारपूर्वक बघणं. याच्यासाठी तुम्ही कोणत्या जातीचे आहात, कोणत्या धर्माचे आहात, हा फॅक्टर तिथं काम करत नाही. सर्वांसाठी ही योजना त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. आपण नक्कीच बेरोजगार राहण्यापेक्षा एक नवा पर्याय, एक वेगळा मार्ग आपण त्या माध्यमातून निर्माण करू शकतो. तर अजिंक्य सर, मला आता शेवटचा प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की जे काही युवक आहेत ते शेळी फार्म कडे वळत आहेत, तर त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला असेल? नक्कीच शेळी पालनमध्ये खूप मोठी संधी आहे. शेळी पालनाकडे एक व्यवसाय म्हणून बघितलं पाहिजे. तुमचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला तर नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये नक्की काही चांगलं काम करू शकतात. तर आता मी माझं सांगेन, मी तर नोकरी करून करतो, पण जे माझे मित्र जे नवीन चालू करण्याचा त्यांचा विचार असेल ते नक्कीच याच्यात चांगलं काम करू शकतात. जे फुल टाइम म्हणजे ते प्रॉपर जे जागेवर राहून लक्ष देऊन काम करणार, ते अजूनही याच्यात चांगलं काम करू शकतात. तर याच्यामध्ये जे आहे हा खूप अनऑर्गनाइज जे बिझनेस आपण असं म्हणू शकतो, याच्यात खूप सारे संधी आहेत. जर नक्की चांगलं काम केलं, चांगल्या क्वालिटीवर काम केलं तर तुम्हाला नक्की म्हणजे तुमचं प्रोडक्शन जे आहे ते सेल करायला अजिबात असं काही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त तुम्ही क्वालिटीवर काम करा, चांगलं ब्रीड निवडा, चांगल्या निरोगी शेळ्या निवडा, चांगलं व्यवस्थापन ठेवा, तर नक्कीच याच्यामध्ये तुम्हाला चांगला एक सक्सेस मिळेल आणि यशस्वी वाटचाल होईल. नक्कीच मित्रांनो, की अजिंक्य सरांचा हा संपूर्ण अनुभव आज आपण उद्योग स्पार्कच्या माध्यमातून नक्कीच बघितलेला आहे. तर अजिंक्य सर आमच्या सोबत जोडला गेलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद, आभार मानतो. मित्रांनो, अशाच प्रकारच्या उद्योग कथा आपण आपल्या उद्योग स्पार्क चॅनलवर घेऊन येत असतो. तुम्हाला देखील असाच उद्योगाचा विचार तुमच्या समोर ठेवायचा असेल किंवा उद्योगाचा विचार जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा.